सलाम महाराष्ट्रामध्ये आज आपल्याबरोबर महाराष्ट्र फाउंडेशन पुरस्कार ज्यांना मिळाला ते डॉक्टर भावा आढाव पुण्याहून आहेत. आपण अद्वैत मेहताकडे जाऊया. ते मगाशी बोलत होते एकूणच सुरक्षा कायद्याबद्दल. अद्वैत बाबा अजून काय सांगतात त्याच्याबद्दल आपण पुन्हा त्यांच्याकडून जाणून घेऊया. नक्कीच मनीष, नक्कीच हा कायदा होणं तर आवश्यक आहेच, पण आता बाबांशी बोलताना जाणवलं की या सगळ्या कष्टकऱ्यांकडे, तळागाळात लोकांकडे जो बघण्याचा दृष्टिकोन आहे तो बदलणं फार महत्वाचं आहे. जसं आपण म्हणाला की हा दृष्टिकोन जो आहे तो अत्यंत औद्धत्याचा आहे. यांना काय कळतं, तुच्छतेचा आहे असं. तुच्छताच असतं एक प्रकारची. ह्यांना उपेक्षितच असतात हे, म्हणजे ह्यांना काही कळत नाही असं वाटतं लोकांना. परंतु मी तुम्हाला सांगतो, कष्टकऱ्यांच्या बरोबर मी जी 50-55 वर्ष घालवली तर मला असं लक्षात आलंय की त्यांचं कशी बुद्धीचं माप, तुमचा आधुनिक काळातला बुद्ध्यांक तुम्ही मोजत असाल तो वेगळा निकष आहे, परंतु या माणसांच्या जवळ सर्वसाधारण बुद्धी जी असते, जी अनुभवातून आलेली असते, ज्याला विजडम आपण इंग्रजी म्हणून म्हणतो, ते यांच्यावर फार मोठं असतं. आणि त्याला तुम्ही प्रत्येक जर पाहिलं असेल, नुकत्याच निवडणुका झाल्यात आणि या निवडणुकांच्या मध्ये सगळे अंदाज वर्तमानपत्रांच्या लोकांनी चुकवलेले आहे. त्याचं कारण काय? त्यांना सामान्य माणूस कळलेलं नाही असं माझं म्हणणं आहे. तो फार हुशार असतो. म्हणजे दिल्लीमध्ये तुम्ही जाता पाहत होतो, रिक्षामध्ये बसल्यानंतर माझ्या लक्षात येत होतं, झोपडपट्टीमध्ये गेल्यानंतर माझ्या लक्षात येत होतं, त्या बांगलादेशींच्या मेळाव्यात गेल्यानंतर लक्षात येत होतं की माणसं त्या दीक्षितबाईंच्या बद्दल तिथल्या सगळ्या ऍडमिशनबद्दल फार सहानुभूतीने बोलतात. उच्चवर्गीय माणसांच्या वेगळ्या भागा असतात. असा तो सगळा भाग आहे. तर मला असं दिसतं की या सामान्य माणसाला केवळ आर्थिक, केवळ अशी पत नव्हे तर समान. जर आमच्या कष्टकरी भाषेमध्ये एक शब्द आहे बघा, तो आम्ही गमतीने सांगतो, ते पद शब्द नाही वापरत, ते म्हणतात लेवल. आणि मग ते असं बोलताना म्हणतात आपण काय ते लेवलचे आहोत का? ते आम्हाला लेवलचे मानत नाहीत. म्हणजे लग्न समारंभात सर्वत्र असं एक सामाजिक आर्थिक असं त्यांचं. तर मला असं दिसतंय की त्या परिभाषेत जर बोलायचं झालं तर त्या लेव्हलवर लोकांना एकत्र जोपर्यंत आणत, समान लेव्हलवर आणत नाही, सांस्कृतिक पातळीवर ज्याला आपण म्हणूया, सामाजिक पातळीवर आपण म्हणूया. आता स्त्री पुरुष समानता आहे. या सामाजिक सुरक्षा कायद्याचं वैशिष्ट्य हे आहे की आज आमच्या कष्टकऱ्यांच्या मध्ये मोलकरीण बाईला पैसे द्यायचे म्हणले की लोकांच्या अंगावर काटे येतात. म्हणजे बायांना नेहमी शेतमजुरामध्ये बायांना खाजगी शेतकरी नेहमी अर्धे पैसे देतात पुरुषांच्या पेक्षा. आज हा जो कायदा झाला तर त्या बाईला निदान म्हातारपणात तरी पुरुषाच्या इतकं त्याला समानता मिळेल, ही सर्वात महत्वाचा भाग आहे. नक्कीच आपण यावरतीच आता एक मागच्या भागामध्ये आपण बोलताना एक गाणं होतं, त्या गाण्याने आपण हे करूयात. मला काय वाटतं की हे सगळं जे घडतंय ना, तर याला खूप प्रयत्न करावे लागणार आहेत आणि आमचे ते प्रयत्न चालले आहेत. म्हणून मला असं वाटतं की या पुरस्काराच्या ह्याच्यातून जरा ते चळवळीला आणखीच मदत लागली. म्हणजे मी तुम्हाला जाता असं म्हणेन की फुल्यांचं एक गाणं आहे बघा, छोटं असं गाणं आहे. म्हणजे फुल्यांनी गाणी बरीच लिहिली, त्यांना अखंड ते म्हणतात, अभंगाच्या चालीवरच आहे ते. आता हे गाणं बघा किती साधं आहे. स्त्री पुरुष सर्व कष्टकरी भावे, कुटुंबा पोसावे आनंदाने आनंदाने आनंदाने. स्त्री पुरुष सर्व कष्टकरी व्हावे, नित्य मुली मुला शाळेत घालावे, अन्नदान द्यावे विद्यार्थ्यास, सार्वभौम सत्य स्वतः आचरावे, सुखे वागवावे पंगू लोका. अशा वर्तनाने सर्वा सुख द्याल, स्वतः सुखी व्हाल ज्योती म्हणे. स्त्री पुरुष सर्व कष्टकरी व्हावे, स्त्री पुरुष सर्व कष्टकरी व्हावे. मनीष, वसुंधरा, आपण पाहिलं असेल की ज्या पद्धतीने बाबा त्यांची भूमिका मांडतायत अत्यंत आवश्यक आहे. या समाजाबद्दलचा जो दृष्टिकोन आहे, कष्टकरी समाज असेल, तळागाळातील लोक आहेत, तो बदलणं आवश्यक आहे. कायदा तर आवश्यकच आहे, पण नुसता कायदा पुरेसा नाहीये. या लोकांकडे बघण्याचा दृष्टिकोन आहे, ती जी मानसिकता आहे ती पण बदलली पाहिजे. अगदी महत्वाचं तू सांगितलेलं आहेस, बाबांनी सांगितलेलं आहे अद्वैत, की या लोकांकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला पाहिजे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे की सगळे मानवनिर्मित विषमता जी आहे ती नष्ट झाली पाहिजे, हा विचार मांडलाय. अगदी नक्कीच खूप महत्वाचं बोलतायत बाबा. अद्वैत त्यांच्याशी बातचीत करतोय. स्टुडिओमध्ये वरद गिरी आपल्याबरोबर आहेत, ते महत्वाच्या विषयावरती बोलतायत. दोघांशी पुन्हा संवाद साधूया, पण आधी एक ब्रेक घेऊयात. पहा फक्त IBN.